नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा हा ब्लॉग सर्वांसाठी काहीसा खास आहे. मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि जुन्नरमधील वत्तूर पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनमध्ये आज अनोखा असा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला आहे. हा सालाबादप्रमाणे असतोच, परंतु माझ्यासाठी तरी हा खास आहे. आज दत्त जयंती आहे आणि या दत्त जयंतीच्याच निमित्तानं मी वत्तूर पोलीस स्टेशनमध्ये भेट दिली. त्या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम पण संपन्न झाला. सर्व प्रशासकीय अधिकारी असतील, जे पोलीस अधिकारी असतील, या पोलीस मित्रांनी त्या ठिकाणी अन्नदानाची व्यवस्था केलेली होती. महाप्रसादाचा लाभ सर्वच भक्त भाविकांनी घेतला. हजारो भक्त भाविकांनी त्या कार्यक्रमात सहभागी होऊन आपली हजेरी लावली आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. त्या आनंदात सर्व सहभागी झाले. मित्रांनो, छोटे मोठे पुरुष महिला सर्वांनीच त्या ठिकाणी माथा टेकला. कारण की बघा ना, मी असेल, तुम्ही असाल, अजून कुणी पण असेल, त्या पोलीस स्टेशनच्या चौकटीवरती जायचं जरी म्हटलं तरी हजार वेळेस माणूस विचार करत असतोय आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकते. पोलीस स्टेशन जर म्हटलं की त्याच्या अंगाला काटा उभा राहतो. कारण त्या पोलीस ह्या शब्दात दरारा आहे. कारण तिथं न्याय, व्यवस्था ह्या सर्वांचीच गोष्ट येत असते. परंतु हा आजचा दिवस काही माझ्यासाठी खास आहे आणि तुमच्यासाठी पण खास आहे. आज हा उपक्रम सर्वांना चांगला आणि आनंदमय वाटेल. कारण मित्रांनो, वत्तूर पोलीस स्टेशन म्हणजे ग्रामीण भाग आणि बागायत भाग या दोन्हींच्या सानिध्यात असलेलं हे पोलीस स्टेशन आहे. खूप काही या पोलीस स्टेशनमध्ये केसेस असतात. खूप मोठं पोलीस स्टेशन आहे. कर्मचारी पण खूप आहेत. त्याच्यामुळं हे नावाजलेलं पोलीस स्टेशन आहे वत्तूर, महाराष्ट्र पोलीस. आणि इथंच हा कार्यक्रम आहे. आम्ही आता जेवायला बसलो आहे. जेवणाची सुद्धा या ठिकाणी छान पद्धतीने व्यवस्था केलेली आहे. काही पोलीस मित्र आपल्या वर्दीवरती आहेत, जे ड्युटीवर आहेत ते आपल्या वर्दीवरती आहेत. जे ऑफ ड्युटीवरती आहेत ते साध्या कपड्यांवरती वेशभूषात आहेत. परंतु मित्रांनो, हा त्यांच्या माध्यमातून ठेवलेला कार्यक्रम हा सर्व जनतेसाठी मनाला एक आनंद देणारा आहे. कारण की आतमध्ये पोलीस स्टेशनमध्ये येऊनसुद्धा माणूस शांत न बसता चळवळ करत आहे. परंतु ज्यावेळेस पोलीस स्टेशनचं नाव ऐकतो आहे त्यावेळेस पायाखालची जमीन सरकते आणि अंगाला काटा उभा राहतो. कारण वाघ आणि पोलीस या दोन्हींमध्ये काही जादा अंतर नाही आहे. छोटंसं अंतर आहे. फक्त आपण वाघ हा जंगलात असतो आणि पोलीस हे जनतेत असतात. पण पोलिसांच्या त्या वर्दीला माणूस घाबरत असते आणि वाघासारखंच त्याला पण वाटतं आहे. म्हणजे वाघ आला रे आला असं जर म्हटलं का माणूस आपल्या दोन्ही हातांच्या मुठ्यावरून जसा पळतो आहे, तसं पोलिस आला रे आला म्हटलं का जो गुन्हेगार आहे तो फरार होतो आहे. तशी गंमत आहे. पण मित्रांनो, आजचा हा कार्यक्रमामुळं मला छान वाटलं आणि मी त्या सर्व पोलीस मित्रांचं आभारी आहे की त्या पोलीस मित्रांनी छान पद्धतीने नियोजन करून जनतेला एक प्रेमळ आणि चांगला संदेश दिला. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. असेच कार्यक्रम आपल्या विविध पोलीस स्टेशनमध्ये राबवले जावेत. जनतेच्या हितासाठी, प्रोटेक्शनसाठी पोलिस असतात हे जनतेनं विसरलं नाही पाहिजे. आणि पोलीस मित्रांनीसुद्धा अशाच पद्धतीनं जनतेला सामावून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि त्यांच्यासोबत मैत्रीचा एक जिव्हाळा ठेवला पाहिजे. हीच माझी इच्छा असेल. तर चला मित्रांनो, पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि व्हिडिओवरती कमेंट आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. चला, धन्यवाद मित्रांनो, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तर कसं वाटलं मित्रांनो वत्तूर पोलीस स्टेशन आणि पोलीस स्टेशनमधील सर्व कर्मचारी, पोलीस मित्र यांच्याबद्दल थोड्या प्रतिक्रिया चांगल्या स्वरूपाच्या आपल्याकडून मिळाव्यात
चांगल्या पद्धतीच्या शुभेच्छा द्या. मित्रांनो, आपल्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. जास्तीत जास्त व्हिडिओ व्हायरल होऊ द्या, कारण चॅनल हा तुमचा आणि आमचा आहे.